इतकं पण धावू नका आणि अकालीच वरती जाऊ नका. डॉक्टर धनंजय देशपांडे यांच्या लेखातून. अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की आपल्याजवळ आपल्यासाठीच वेळ उरत नाही आणि मग एक दिवस असा येतो की धावून आपण जे काही कमवलं, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी, ऐश्वर्य, जे काही कमवलं ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो. मित्रांनो, ही कहाणी आहे जामनगर, गुजरातच्या अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरची अचानक थांबलेली जीवनयात्रा. आजवर 16,000 हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते. असे हे डॉक्टर गांधी स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अर्थात हृदयविकार तज्ज्ञ होते. इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरू करून त्याद्वारे सर्वांना जागे करत होते. इतक्या लहान वयात 16,000 ऑपरेशन्स त्यांनी केले, म्हणजे रोज सुमारे 17 ते 18 तास काम करत असणार. तेही हृदयाचे ऑपरेशन्स म्हणजे अत्यंत नाजूक व तितकंच स्ट्रेसफुल काम. असेच एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले आणि रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखान्यात पोहोचेपर्यंत सगळं संपलं होतं. हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कुणालाच वाचवता आला नाही. इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता. 2-3 कारणांसाठी मनात हळहळ दाटून येते. एकतर 41 हे काही जायचं वयच नाही आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरची ज्याची समाजाला प्रचंड गरज होती. शिवाय इतरांनी गाफील राहू नये म्हणून जागे करणारे डॉक्टर गांधी स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफील राहिले. मला एकदम आपल्या डॉक्टर नीतू मांडके यांची आठवण आली. तेही असेच झोकून देऊन काम करणारे हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर. ते तर म्हणायचे की मला आजारी पडायला देखील वेळ नाही. इतकी ऑपरेशन्स पेंडिंग आहेत, वेटिंग लिस्ट मोठी आहे. मात्र तेच अटॅकने तडकाफडकी गेले. कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक. वाईट वाटतं खूप अशा वेळी. अर्थात एकेकाळी ऐन 40शीत असताना मलाही अटॅक आलेला. पुणा हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये मी ऍडमिट. मात्र डॉक्टर जगदीश हिरमेट सारखा देवदूत तिथं मला लाभला आणि त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलंच, पण त्यांनी कान टोचून जे काही सांगितलं ते आजवर पाळलं. त्यामुळे थेट ट्रेकिंग करू शकतोय, गड किल्ले चढून जातोय. नाहीतर 4 जिने सुद्धा यापुढे चढता येणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. शॉर्ट मध्ये सांगतो, वेळेनुसार जेवण, पुरेसा आहार आणि नो जागरण ही त्रिसूत्र त्यांनी दिलेली, जी आजवर काटेकोर पाळतोय. कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही आणि झोपेचीही. झोपताना कपभर गार दूध, सकाळी अर्धा तास चालणे, अर्धा तास योगासने, बास इतकंच पुरतं. मनात आलं की सरळ गाडी काढून गोवा, महाबळेश्वर फिरून येतो. मनाला मस्त ठेवलं की जिंदगी पण मस्त मौला होते. 4 लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा. ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच 4 लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील. त्यामुळे फोटोत जायचं नसेल तर ताण घेणे सोडा. मंडळी, स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही किंवा मग राहणारच नाही. स्वतःवर इतका अन्याय करू नका. स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या. स्वतःची काळजी घ्या. तुम्ही फक्त तुमचे नाही तर समाजाचे देखील आहात. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसं चालेल. बिझनेस मध्ये अपडाऊन सुरू आहे, असू द्या, काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो. नोकरीच्या जागी बॉसिंगचा त्रास आहे, काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा जिंकू शकतो. घरात नातेवाईकात वादविवाद, भांडणे सुरू आहेत, काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो. विचार करा मंडळी, वेळ अजूनही गेलेली नाही. सावध व्हा. काम तर केलंच पाहिजे, पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका. कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका. शांतपणे, दमदारपणे वाटचाल करा. मग अटॅक येणार नाही हे नक्की. त्यासाठी शुभेच्छा.